कल्पना करा, एकाच मोठ्या वाड्यात एकाच अंगणात दोन सख्खे भाऊ राहतात. घर एकच आहे, पण त्या अंगणाच्या अगदी मधोमध चुन्याची एक पांढरी रेष मारलेली आहे. अरे बापरे. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे काय माहितीये, तब्बल 10 वर्ष या दोन भावांपैकी कोणीही ती रेष ओलांडलेली नाहीये. 10 वर्षे? हो, 10 वर्ष एकाच छताखाली राहून एकमेकांशी एकही शब्द न बोलता ते जगले आहेत. तर द डीप डाईव्हच्या या विशेष सखोल चर्चेत आज आपण अशाच एका अस्वस्थ करणाऱ्या पण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. नक्कीच. सण, उत्सव आणि त्यानिमित्ताने माणसाच्या मनात चाललेली जी गुंतागुंत असते ना, त्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. हो, आणि हा जो प्रसंग तुम्ही सांगितलात ना, तो खरोखरच म्हणजे विचार करायला लावणार आहे. कारण काय होतं माहितीये का, आपण नेहमी सणांच्या फक्त बाह्य स्वरूपावर लक्ष केंद्रित करतो. अगदी बरोबर. नवीन कपडे, गोडधोड, हे सगळं. होय, पण आज आपल्याकडे जो स्रोत आहे तो अत्यंत वेगळ्या आणि खोल पातळीवर जाऊन सणांचं विश्लेषण करतो. गुढीपाडवा आणि नववर्षी नवे मन या संकल्पनेवर आधारित हा स्रोत आपल्याला सणांचं खरं मानसिक आणि भावनिक महत्त्व समजून घ्यायला खरं तर खूप मदत करतो. आणि म्हणूनच आजच्या या वैचारिक मंथनाचं ध्येय हे समजून घेणं आहे की खऱ्या अर्थाने नवीन वर्ष साजरं करणं म्हणजे नेमकं काय. म्हणजे फक्त घरावर गुढी उभारण्यासोबतच मनात गुढी कशी उभारायची याचा शोध आपल्याला या चर्चेतून घ्यायचा आहे. या निमित्ताने मला एक नेहमीचा दाखला आठवतो. कोणता? म्हणजे कसं आहे, सण आला की आपण घर स्वच्छ करतो, जाळी जळमटं काढतो, जुन्या अनावश्यक गोष्टी फेकून देतो. हे अगदी आपल्या कम्प्युटरची किंवा मोबाईलची कॅशे मेमरी क्लिअर करण्यासारखं आहे. अगदी तसंच. हो, म्हणजे वरवरचा कचरा काढला की सगळं कसं छान आणि वेगवान वाटतं. पण इथेच तर खरी मेख आहे ना. कसं काय? कारण आजचा आपला स्रोत खूप स्पष्टपणे सांगतो की फक्त कॅशे मेमरी क्लिअर करून काहीही साध्य होणार नाही. हो, आणि मला हेच जरा जास्त उलगडून समजून घ्यायचंय. म्हणजे आपण घर रंगवतो, नवीन कपडे घालतो, हे सगळं कॅशे क्लिअर करण्यासारखं कसं? आणि मग यापुढे जाऊन नक्की काय करायला हवं? बघा, जेव्हा आपण मोबाईलची कॅशे मेमरी क्लिअर करतो तेव्हा आपण फक्त तात्पुरता साचलेला कचरा काढतो. बरोबर. पण मोबाईलच्या मुख्य सिस्टीमवर चालतो ती ऑपरेटिंग सिस्टीम तशीच राहते ना. हो. जर त्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्येच एखादा बग किंवा दोष असेल तर नुसता कचरा काढून मोबाईल व्यवस्थित चालणार आहे का? नाही, मुळीच नाही. तो हँग होणारच. अगदी तसंच माणसाचं आहे. सणाच्या निमित्ताने आपण बाह्य स्वच्छता करून तात्पुरता आनंद मिळवतो, पण जर माणसाच्या मनाची ऑपरेटिंग सिस्टीम जुन्या रागाने, द्वेषाने आणि पूर्वग्रहांनी भरलेली असेल तर ती अपडेट केल्याशिवाय खऱ्या अर्थाने नवीन वर्ष सुरूच होऊ शकत नाही. हा मुद्दा अत्यंत अचूक आहे. म्हणजे कॅलेंडर बदललं तरी माणसाचं मन जर त्याच जुन्या वर्षात किंवा चक्क जुन्या दशकात अडकून पडलं असेल तर तो फक्त तारखा बदलत राहतो, आयुष्य नाही. खरंय. या स्रोताची सुरुवातच एका अत्यंत मार्मिक ओळीने होते. नववर्षी नवे मन, दोषांचा करू त्याग, दया क्षमा नामस्मरण हाची जीवन मार्ग. आता वरवर पाहता या ओळी खूप साध्या वाटतात, पण जेव्हा आपण याच्या खोलात जातो ना तेव्हा अनेक गोष्टी उलगडतात. हो, आणि या ओळींचा अर्थ अधिक स्पष्ट करण्यासाठी स्रोताने थेट जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या एका अत्यंत गाढ अभंगाचा संदर्भ दिला आहे. कोणता अभंग? हा अभंग मानवी मानसशास्त्राचा एक अप्रतिम आणि अचूक नमुना आहे असं मला वाटतं. तुकोबाराय म्हणतात, दया क्षमा शांती तेथे देवाची वसती, नाहीतरी ते जाणा भूता खेतांची राना. ओके, भूता खेतांची राना. हो, म्हणजे ज्या मनात इतरांबद्दल करुणा आहे, चुका माफ करण्याची वृत्ती आहे आणि पर्यायाने तिथे शांती आहे, तिथेच खऱ्या अर्थाने परमेश्वराचा किंवा सर्वोच्च आनंदाचा वास असतो. मला इथे थोडं थांबायचंय. हो, बोला ना. कारण संतांच्या वाङ्मयात सहसा प्रेमाची, भक्तीची भाषा असते, पण हे भूताखेतांची रानं ऐकायला एखाद्या हॉरर सिनेमासारखं वाटतं. हो, तसं वाटू शकतं. म्हणजे संतांना इथे लोकांना घाबरवायचं आहे का? जर मनात शांती नसेल तर तिथे थेट भूतना असतील असं म्हणण्यामागे नेमका काय उद्देश असावा? हे रूपक थोडं टोकाचं नाही का वाटत? हा प्रश्न खूप नैसर्गिक आहे आणि वरवर पाहता ते रूपक टोकाचे वाटू शकते,
पण संतांना इथे कोणालाही अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकवायचे नाही किंवा घाबरवायचे नाहीये. मग याचा अर्थ काय घ्यायचा? या रूपकामागे एक अत्यंत सखोल मानसशास्त्रीय सत्य लपलेले आहे. इथे भूत म्हणजे खरोखरचे झाडावर उलटे लटकणारे भूत नसून तो भूतकाळ आहे. भूत म्हणजे भूतकाळ? होय. बापरे, हा विचार खरोखरच अंगावर काटा आणणारा आहे ना. माणसाचे मन जेव्हा सतत जुने राग, कटू आठवणी, कोणाबद्दलचा तरी द्वेष आणि गैरसमज साठवून ठेवते, तेव्हा ते मन एका भकास ओसाड जंगलासारखे होते. आणि त्या जंगलात भूतकाळाची ही भूते सतत नाचत असतात. भूत म्हणजे काय? जे अस्तित्वात नाही पण तरीही जे माणसाला घाबरवते किंवा त्रास देते. बरोबर. भूतकाळही अगदी तसाच असतो. तो घडून गेलेला असतो. आज त्याचे काहीच अस्तित्व नसते, पण तरीही त्याच्या कटू आठवणी वर्तमानात माणसाला जगू देत नाहीत. म्हणजे एखाद्या व्यक्तीने 10 वर्षापूर्वी केलेला अपमान माणूस आजही आठवून रडतो किंवा रागवतो. अगदी तेच. ती व्यक्ती कदाचित तिथे नसते, तो प्रसंग संपलेला असतो, पण ती भूत मात्र मानगुटीवर बसलेलं असतं. तंतोतंत. आणि म्हणूनच आपला स्रोत सांगतो की नवीन वर्ष साजरं करायचं असेल तर आधी या भूताखेतांच्या राणाला साफ करावं लागेल. म्हणजे मनातल्या जुन्या दोषांचा त्याग केल्याशिवाय, भूतकाळाची पाळेमुळे उखडून टाकल्याशिवाय वर्तमानाची पालवी फुटणारच नाही. नक्कीच. आणि हे सगळं तत्वज्ञान प्रत्यक्ष आयुष्यात कसं दिसतं हे समजून घेण्यासाठी स्रोतामध्ये एक अतिशय हृदयस्पर्शी कथा दिली आहे. हो, ती 2 भावांची कथा. राईट. हो, आपण अगदी सुरुवातीला ज्या 2 भावांचा उल्लेख केला तीच ही कथा आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या एका गावची ही घटना. 2 भाऊ असतात, रघुनाथराव आणि अनंतराव. या 2 भावांच्या कडक शिस्तीचे मोठे भाऊ, ज्यांचा शब्द संपूर्ण गावात प्रमाण मानला जायचा, आणि अनंतराव हे थोडे मवाळ स्वभावाचे धाकटे भाऊ. या 2 भावांच्या नात्याची पार्श्वभूमी समजून घेणं खूप महत्वाचं आहे इथे. हो, सांगा ना. त्यांचा वाडा एकच होता, अंगण एकच होतं. पण दुर्दैवाने 10 वर्षांपूर्वी शेतीच्या पाण्याच्या वाटपावरून त्यांच्यात एक भयानक वाद झाला. आणि या वादामुळे एकाच वाड्यात, एकाच अंगणात एक पांढरी रेष मारली गेली. त्या रेषेमुळे 2 चुली पेटू लागल्या आणि त्यानंतरचा तब्बल 10 वर्षांचा अबोला. 10 वर्ष? विचार करा, अंगणातली ती पांढरी रेष म्हणजे माणसाच्या इगोची जणू बर्लिन वॉलच होती. बर्लिन वॉल, अगदी अचूक उपमा दिलीत तुम्ही. दिसायला फक्त एक चुन्याची रेष, पण मानसिकदृष्ट्या ती इतकी अभेद्य होती की 10 वर्ष कुणीही ती ओलांडण्याची हिंमत केली नाही. होय. रोज सकाळी उठून त्याच अंगणात एकमेकांना पाहायचं, पण नजर मिळवायची नाही. या गोष्टीचा किती भयानक मानसिक ताण त्या दोघांवरही आला असेल ना. हा मानसिक ताणच तर माणसाला आतून पोखरत असतो. आपण मगाशी ऑपरेटिंग सिस्टमचा जो मुद्दा मांडला ना, तो इथे तंतोतंत लागू होतो. कसं काय? ही पांढरी रेष फक्त त्या 2 भावांच्या अंगणात नव्हती, ती त्यांच्या मनात अत्यंत खोलवर कोरली गेली होती. स्रोतामध्ये गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीचा एक प्रसंग येतो, जो माणसाच्या या दुटप्पी मानसिकतेवर अचूक बोट ठेवतो. हो, तो प्रसंग खरोखरच खूप काही सांगून जातो. म्हणजे पाडव्याच्या आदल्या दिवशी रघुनाथराव आपला वाडा स्वच्छ करत असतात. सगळी रंगरंगोटी झालेली असते. त्यांचा मुलगा सुमित शहरातून आलेला असतो. तो वडिलांना अत्यंत आशेने विनंती करतो की बाबा, वाडा तर लख्ख चमकतोय, उद्या पाडवा आहे, नवीन वर्ष, काकांसोबतचा तो जुना वाद आता विसरून जाना. हो, तो म्हणतो नवीन वर्षात तरी नवे मन करा. अगदी तेच. आणि त्यावर रघुनाथरावांची प्रतिक्रिया काय असते? ते अत्यंत ठामपणे आणि रागाने नकार देतात. ते म्हणतात, माझा पाडवा माझ्या घरात, त्याचा त्याच्या घरात. तर अंगणात सडा रांगोळी घातली होती. म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे कॅशे मेमोरी पूर्णपणे क्लिअर होती. हो. पण तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मनात जुन्या रागाची भूतं अजूनही वावरत होती. बाह्य स्वच्छता 100% झाली होती, पण नवे मन अजिबात तयार झाले नव्हते. हीच ती मानवी वृत्ती आहे बघा. रघुनाथरावांना वाटत होतं की त्यांनी बाह्य जगावर नियंत्रण मिळवलंय, ते अत्यंत कडक शिस्तीचे आहेत. पण वस्तुस्थिती अशी होती की आतून ते त्या 10 वर्षापूर्वी घडलेल्या प्रसंगाचे गुलाम होते. त्यांचा तो अहंकार, ती मीपणाची भावना त्यांना ती साधी चुन्याची पांढरी रेष पुसण्यापासून रोखत होती. खरंय. माणसाला वाटतं की अहंकार त्याला सुरक्षित ठेवतो, पण खरं तर तो त्याला एका अदृश्य तुरुंगात डांबून ठेवतो. पण म्हणतात ना, कितीही मोठा आणि कठीण खडक असला तरी पाण्याच्या एका सतत पडणाऱ्या थेंबाने त्यालाही तडा जातो. हो, अगदी बरोबर. जेव्हा हा प्रचंड मोठा अहंकार एका अत्यंत निरागस आणि शुद्ध भावनेसमोर उभा राहतो, तेव्हा काय होतं? दुसऱ्या दिवशी पाडव्याची सकाळ उजाडते
आणि जो प्रसंग घडतो तो खरोखरच कोणत्याही संवेदनशील माणसाच्या डोळ्यात पाणी आणणारा आहे. होय, तो प्रसंग खूपच भावनिक आहे. रघुनाथराव गुढी उभारण्यासाठी अंगणात येतात. त्यांच्याकडे बांबूची काठी, रेशमी साडी, साखरेची गाठी, कडुलिंबाचा पाला, सगळं काही अगदी थाटामाटात तयार असतं. पण जेव्हा ते सहज शेजारी पाहतात तेव्हा काय दिसतं? अनंतरावांच्या दारात एकदम शुकशुकाट असतो. तिथे पाडव्याची कोणतीही लगबग नसते, आनंदाचे कोणतेही वातावरण नसते. आणि तिथेच कथेला एक अत्यंत अनपेक्षित पण सुंदर वळण मिळतं. त्या रिकाम्या अंगणात अनंतरावांचा 5 वर्षांचा नातू सोनू उभा असतो. सोनू. त्याच्या हातात एक छोटीशी बांबूची काठी आणि गुढीचं कापड असतं. तो रघुनाथरावांना अत्यंत कातर आवाजात हाक मारतो, मोठ्या आजोबा. इथे लहान मुलांचे मानसशास्त्र कसे काम करते हे पाहणे खूप रंजक आहे. हो, कसं? त्या 5 वर्षांच्या सोनूला ती 2 घरांना विभागणारी 10 वर्षे जुनी अहंकाराची पांढरी रेष दिसलीच नाही. अरे वा, खरंच की. त्याला तिथे कोणताही शत्रू दिसला नाही किंवा जुन्या वादाचा कोणताही संदर्भ त्याच्या मनात नव्हता. त्याला फक्त त्याचे मोठे आजोबा दिसले, जे त्याला या अडचणीत मदत करू शकतील. हां, आणि तो लहानगा सोनू अत्यंत निरागसपणे सांगतो की त्याचे आजोबा म्हणजे अनंतराव खूप आजारी आहेत. त्यांना रात्रीच तालुक्याच्या दवाखान्यात नेलंय. घरात फक्त आजी आणि तोच आहेत. आणि तो रघुनाथरावांना विचारतो, आजोबा तुम्ही मला ही गुढी बांधून द्याल का? बापरे. लहान मुलांची निरागसता किती ताकदवान असते पहा. त्या निरागसतेने क्षणात त्या मोठ्या माणसाच्या, गावावर हुकूमत गाजवणाऱ्या माणसाच्या 10 वर्षांच्या अहंकाराला थेट आव्हान दिलं. तोच क्षण आहे जिथे मनाची ऑपरेटिंग सिस्टम खऱ्या अर्थाने अपडेट होण्याची प्रक्रिया सुरू होते. रघुनाथराव स्तब्ध होतात. त्यांच्या हातातली स्वतःची गुढी तशीच राहते. त्यांना अचानक त्यांचा धाकटा भाऊ आठवतो, जो एकेकाळी सावलीसारखा त्यांच्या पाठीशी उभा असायचा. त्यांच्या आत दडपून ठेवलेला, रागाच्या राखेखाली झाकला गेलेला तो मोठा भाऊ अचानक जिवंत होतो. आणि मग ते पुढे सरसावतात आणि ती पांढरी रेष ओलांडतात. होय. ते सोनूच्या हातातली काठी घेतात, त्याला कडेवर घेतात, स्वतःच्या हाताने त्याच्या घरची गुढी उभारतात आणि क्षणाचाही विलंब न लावता भावाला भेटायला थेट दवाखान्यात जायला निघतात. या संपूर्ण प्रसंगाचं वर्णन करताना श्रोत्यामध्ये एक अत्यंत प्रभावशाली वाक्य येते, जे मला वाटते या संपूर्ण सखोल चर्चेचा आणि त्या कथेचा आत्मा आहे. कोणतं वाक्य? पांढरी रेष ओलांडायला रघुनाथरावांना फक्त 2 सेकंड लागले, पण मनातला अहंकार ओलांडायला 10 वर्ष लागले. बापरे, हे वाक्य ऐकल्यावर मेंदू सुन्न होतो. खरंच, भौतिक अडथळे पार करणे किती सोपे असते ना. 1 पाऊल टाकलं की रेष ओलांडली जाते. पण मानसिक अडथळे, इगोचे अडथळे पार करायला माणसाचं अर्ध आयुष्य निघून जातं. अगदी बरोबर. आणि म्हणूनच निसर्गाकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. हो, जसं की निसर्ग जसा वसंत ऋतूत जुनी वाळलेली पाने गाळून टाकतो आणि नवी हिरवीगार पालवी धारण करतो, तसाच माणसानेही आपला जुना राग, जुने पूर्वग्रह सोडून द्यायला हवेत. अगदी बरोबर. निसर्ग साठवून ठेवत नाही, तो प्रवाहित राहतो. माणसाचे मन जेव्हा कटू गोष्टी साठवून ठेवते तेव्हा ते आतून कुजते. पण मला इथे थोडा वेगळा विचार मांडायचा आहे. हो, नक्की मांडा. आपण सण साजरे करताना ज्या परंपरा पाळतो त्यांचा आणि या कथेचा काय संबंध आहे? म्हणजे आपण पाडव्याला कडुलिंबाचे पान खातो, ही एक साधी शारीरिक कृती आहे. पण या स्रोताने त्याला एक वेगळाच मानसिक आणि भावनिक अर्थ दिलाय असं मला वाटतं. आणि तो अर्थ खूप सखोल आणि व्यावहारिक आहे. कडुलिंब खाण्याची परंपरा केवळ आरोग्यासाठी किंवा रक्तशुद्ध करण्यासाठी नाहीये. मग स्रोताच्या मते आयुष्यातली कटू प्रसंग, लोकांचे दोष, अपमान हे सगळं कडुलिंबाच्या पानासारखं चावून गिळून टाकलं पाहिजे. कडवटपणा पचवल्याशिवाय आयुष्यातला गोडवा समजत नाही. पण एक मिनिट, कडुलिंबाचं पान चावून गिळायचं हे ऐकायला छान वाटतं, पण प्रॅक्टिकली विचार करूया. बोला. जर कोणी खूप वाईट वागलं असेल, सतत अपमान करत असेल, तर तो कटू प्रसंग विसरून जायचा का? नाही, तसं नाही. म्हणजे हे थोडं टॉक्सिक पॉझिटिव्हिटी सारखं नाही का वाटत? कोणीही यावं, अपमान करावा आणि माणसांनी तो निमूटपणे गिळून टाकावा, त्याला जाब विचारू नये का? अत्यंत रास्त आणि महत्वाचा प्रश्न विचारलात तुम्ही. इथे गिळून टाकणे किंवा क्षमा करणे याचा अर्थ अन्यायाला मुकाट्याने सहन करणे असा अजिबात नाहीये. मग नेमका अर्थ काय? स्रोताला हेच स्पष्ट करायचे आहे की जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला त्रास देते तेव्हा तुम्ही नक्कीच स्वतःचा बचाव करा, योग्य तो जाब विचारा. पण तो प्रसंग एकदा घडून गेल्यानंतर
त्याचा जो राग, जो कडवटपणा मनात राहतो, तो सतत कवटाळून बसू नका. आलं लक्षात. जर तो राग सतत तोंडात म्हणजे मनात घोळवत ठेवला तर आयुष्यातील कोणत्याही गोड गोष्टीचा आस्वाद घेता येणार नाही. कडुलिंब थुंकून टाका किंवा पचवून टाका, पण तो तोंडात धरून बसू नका. क्या बात आहे. म्हणजे सीमारेषा आखायची, पण त्या सीमारेषेच्या आत स्वतःच्या मनाला विषारी होऊ द्यायचं नाही. अगदी बरोबर. रघुनाथरावांनी 10 वर्ष तो कडवटपणा मनात घोळवत ठेवला होता, त्यामुळे त्यांना त्या 10 वर्षांत कधीच खरा आनंद मिळाला नसेल. अगदी तसंच. आणि याच परंपरेशी जोडलेला दुसरा शब्द जो स्रोतात आला आहे तो म्हणजे नामस्मरण. संत तुकाराम महाराजांच्या अभंगातही त्याचा उल्लेख आहे. हो, सहसा नामस्मरण म्हणजे काय समजले जाते? एखादा देवाऱ्यासमोर बसलेला माणूस ज्याच्या हातात माळ आहे आणि तो डोळे मिटून काहीतरी जप करत आहे, बरोबर? हो, आपल्या डोळ्यांसमोर लगेच तीच प्रतिमा उभी राहते. पण इथे स्रोताने नामस्मरण या शब्दाची व्याप्ती खूप वाढवली आहे. होय, आणि ती आजच्या काळासाठी अत्यंत गरजेची आहे. कशी काय? इथे नामस्मरण म्हणजे फक्त देवळात बसून माळ ओढणे नाही, तर जेव्हा डोक्यात वाईट विचार येतात, कोणाबद्दल राग येतो, सुडाची भावना उफाळून येते, तेव्हा स्वतःला जागेवर थांबवणे. त्या नकारात्मक क्षणी एखाद्या चांगल्या मूल्याचे, चांगल्या आठवणीचे स्मरण करून आपल्या रागावर नियंत्रण मिळवणे, हे आहे खरे नामस्मरण. अरे वा. म्हणजे आजच्या आधुनिक मानसशास्त्रात ज्याला माइंडफुलनेस किंवा इमोशनल रेग्युलेशन म्हणतात, तोच हा प्रकार आहे. अगदी तेच. कमाल आहे. म्हणजे जेव्हा रघुनाथरावांनी राग गिळून धाकट्या भावाच्या मदतीला धावून जाण्याचा निर्णय घेतला, तो क्षण खऱ्या अर्थाने नामस्मरणाचा होता. हो, त्यांनी आपल्या अहंकाराचे स्मरण करण्याऐवजी भावावरील प्रेमाचे स्मरण केले. आणि हे करणं अत्यंत कठीण असतं, पण जेव्हा माणूस हे करतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने मुक्त होतो. नक्कीच. आता या संपूर्ण सखोल चर्चेच्या शेवटाकडे जाताना या माहितीतून सर्वांसाठी कोणतं महत्त्वाचा धडा मिळतो हे पाहणं गरजेचं आहे. स्रोतातील एक विचार मनाला खूप भिडला. कोणता विचार? दुसऱ्याला क्षमा करणं म्हणजे दुसऱ्यावर उपकार करणं नाही, तर स्वतःला भूतकाळाच्या कैदेतून मुक्त करणं आहे. हा या संपूर्ण चर्चेचा आणि त्या स्रोताचा मुख्य गाभा आहे. क्षमा ही दुसऱ्यासाठी नसतेच मुळी, ती स्वतःच्या मुक्तीसाठी असते. जेव्हा रघुनाथरावांनी भावाला क्षमा केली तेव्हा खऱ्या अर्थाने ते स्वतः त्या 10 वर्षांच्या मानसिक ओझ्यातून, त्या अदृश्य तुरुंगातून मुक्त झाले. क्षमा न करणे हे स्वतः विष पिऊन दुसऱ्याच्या मरणाची वाट पाहण्यासारखे आहे. खरंय. आणि हे फक्त एका कथेपुरतं मर्यादित नाहीये. नाही, अजिबात नाही. आज समाजात वावरताना प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा अनंतराव असू शकतो. तो एखादा सख्खा भाऊ असेल, एखादा जुना मित्र असेल किंवा एखादा जवळचा नातेवाईक असेल. बरोबर. ज्याच्याशी एका छोट्याशा इगोमुळे, गैरसमजामुळे दुरावा निर्माण झाला असेल आणि आपण ती पांढरी रेष ओढून मोकळे होतो. आणि म्हणूनच हा स्रोत एक अत्यंत सुंदर आणि सकारात्मक कृती सुचवतो. कोणती? घराच्या छतावर एक रेशमी वस्त्राची घुडी उभारतानाच मनाच्या अंगणातही प्रेमाची, क्षमेची आणि दयेची घुडी उभारणे आवश्यक आहे. घुडीची उंची जेवढी मोठी असते तेवढीच माणसाच्या विचारांची आणि व्यक्तिमत्वाची उंचीही मोठी असली पाहिजे. हे खूपच प्रेरणादायी आहे. सण येतात आणि जातात, पण माणूस आतून किती बदलतो, त्याची ऑपरेटिंग सिस्टम किती अपडेट होते, हे जास्त महत्त्वाचं आहे. नक्कीच. भौतिक गोष्टींची चेकलिस्ट पूर्ण करणे सोपे आहे, पण नवे मन ही चेकलिस्ट नाही, ती एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. हो, आपण सुरुवातीला म्हणालो होतो की सण आला की घर लख्ख होतं, पण मनाची गुंतागुंत तशीच राहते. यावरच या संपूर्ण स्रोताने आपल्याला एक नवा आणि स्वच्छ दृष्टिकोन दिला आहे. आता या सखोल चर्चेच्या शेवटी मला एक असा विचार करायला लावणारा प्रश्न मांडायचा आहे, जो अंतर्मुख करेल आणि कदाचित थोडा अस्वस्थही करेल. बरं, कोणता प्रश्न? आपण पूर्ण वेळ भूतकाळ आणि क्षमा यावर बोललो. जर भूतकाळ हा मनाच्या जंगलात फिरणारं एक भूत असेल आणि क्षमा करणं हा त्या भूताला पळून लावण्याचा एकमेव मार्ग असेल, तर मग आपला अहंकार आणि आपली ओळख यात नेमका काय फरक राहतो? बापरे, हा खूपच खोल प्रश्न आहे. कारण बऱ्याचदा माणूस आपल्या रागालाच आपली ओळख मानून बसतो. मी असाच आहे, मी कधीच विसरत नाही, असा एक खोटा अभिमान बाळगला जातो. खरंय, आपला राग, आपले पूर्वग्रह हीच आपली ओळख बनून जाते. मग जर एखाद्या माणसाने आज रात्री आपले सगळे जुने राग, जुने पूर्वग्रह आणि जुने समज, गैरसमज पूर्णपणे सोडून दिले, तर उद्या सकाळी उठणारा तो माणूस तोच जुना माणूस असेल की एक पूर्णपणे नवीन व्यक्ती? क्षमा केल्यावर उरणारी ती नवी ओळख कोणती असते यावर नक्की विचार व्हायला हवा.
या प्रश्नाचे उत्तर ज्याला सापडेल त्याला खऱ्या अर्थाने नवीन मन सापडेल. अगदी बरोबर. आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आणि या सुंदर श्रोताचे अनेक पैलू उलगडून दाखवल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. नेहमी नवनवीन गोष्टी शिकत रहा, स्वतःच्या आत डोकावून पाहत रहा आणि जीवनातला तो खरा आनंद शोधत रहा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि माहितीपूर्ण सखोल चर्चेसह.